मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह रवींद्र चव्हाण आणि 12 प्रमुख नेत्यांची या बैठकीला उपस्थिती होती। दरम्यान राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांच्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे। तर प्रीतम मुंडे, विजय रहाटकर, भागवत कराड यांच्या देखील नावांची चर्चा सुरू आहे। कोर कमिटीच्या नावांचा प्रस्ताव दिल्लीमध्ये चर्चेला जाणार आहे। त्यानंतर रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतील। तर 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर केली जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, आपण जर पाहिलं तर 7 जागांसाठी ही निवडणूक राज्यसभेची होते। त्यामध्ये 4 जागांवरती भाजपचा उमेदवार जो आहे तो असणार आहे आणि त्याबाबतचीच खलबत जी आहे ते रात्री 12 प्रमुख भाजपचे कोर कमिटीतले जे सदस्य आहेत, नेते आहेत, त्यांची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये काही प्रमुख नावं जी आहेत ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजय रहाटकर आणि भागवत कराड यांच्यासह इतर नावं सुद्धा चर्चेली जी आहे ती बैठकीत गेलेली आहेत आणि या नावांचा प्रस्ताव जो आहे तो दिल्लीला पाठवला जाईल आणि त्यानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यामध्ये एक बैठक होईल। या बैठकीमध्ये अंतिम तोडगा जो आहे तो काढला जाईल आणि 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जी आहे ती भाजपकडनं जाहीर केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली। नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।